तर जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेला आहे तुंग किल्ल्याला ट्रेकिंग करण्यासाठी. तर आज आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे किल्ले तुंग. आपण आत्ताच किल्ले तिकोना करून आलो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे किल्ले तुंगसाठी. आता आम्ही किल्ले तुंगच्या खाली पार्किंगमध्ये उभा आहे. इथे एक हनुमान मंदिर आहे, तिथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आहे पार्किंग आणि या ठिकाणी आहे एक हनुमान मंदिर, ज्या ठिकाणाहून आपल्याला इकडे ट्रेकला सुरुवात करायची आहे. आधी आपण मारुतीचे दर्शन घेऊयात आणि आपण मग त्यानंतर आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूयात. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, म्हणजे मॅप लावलेला आहे किल्ल्याचा. किल्ल्याला कठीणगड अशा या नावानेही देखील ओळखलं जातं. तर अजून आपल्याला आता वरती जायचं आहे, वरती चढायचे. तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करतोय. या ठिकाणी सूचना फलक वगैरे दिलेले आहेत, किल्ल्याविषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी दगड वगैरे पडलेले तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला काही या ठिकाणी विरगळी पाहायला मिळतात. विरगळ म्हणजे जे शूरवीर असतात, ते कोणत्याही युद्धात त्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या स्मरणार्थ या उभे केलेले दगडी शिल्प म्हणजेच विरगळी असतात. तुम्हाला जर विरगळीविषयी अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे वाचू शकता. या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, विरगळ कशाला म्हणतात वगैरे तुम्ही वाचू शकता. त्यावर काय काय असतं लिहिलेलं ते पण वाचू शकता. या आहेत त्या विरगळी. तुम्हाला बऱ्याच किल्ल्यांवरती या अशा प्रकारच्या विरगळी पाहायला मिळतात, पण त्या अस्ताव्यस्त इतरत्र पडलेल्या असतात. पण या किल्ल्यावरती सह्याद्री प्रतिष्ठानने घेतलेल्या या कष्टामुळे या विरगळी एकदम व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित असं ठेवलेल्या आहे त्या ठिकाणी विरगळी. तर चला आता आपण वरती जाऊयात या दगडी पायऱ्यांवरून. तर चला ट्रेकला सुरुवात करतोय मी आता. तुंग ह्या किल्ल्याच्या तिन्ही बाजूस पवना धरणाचे पाणी आहे. गडावरती येण्यासाठी एकच वाट आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 1075 मीटर उंचीवरती स्थित आहे. तुम्हाला जर गडावरती यायचं असेल तर याचं बेस विलेज आहे तुंगवाडी. हा एक पवन मावळातील किल्ला असून या किल्ल्यावर आदिलशाही घराण्याने 1600 मध्ये बांधलेला हा किल्ला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी 1657 साली आपल्या स्वराज्यात हा किल्ला सामील केला. तुंग किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, कोरीगड, तिकोना असे भरपूर किल्ले पाहायला मिळतात. तर चला आपण जाऊयात वरती. दगडी पायऱ्यांतून वरती आपण आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही एक पाहू शकता, मारुतीची मूर्ती या ठिकाणी एक आहे. चपेटदान मारुती असं या ठिकाणी लिहिलेलं आहे नाव बोर्डवरती, तुम्ही पाहू शकता. चपेटदान मारुतीची मूर्ती आहे. तर आपल्याला इथून या दगडी पायऱ्यांवरून वरती जायचं आहे. वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी एक गुहा पाहायला मिळते. वरती या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे, पण तिथं जाण्यासाठी रस्ता योग्य नाही, निसरडी वाट आहे पूर्ण. तो मला मी तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक आहे पाण्याचं टाकं. वरती असलेलं एक पाण्याचं टाकं आणि इथे असलेली एक गुफा बघून आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. कारण पावसाला आत्ता सुरुवात झालेली आहे. आपल्याला लवकरात लवकर गडाच्या वरती पोहोचायचे.
चालत आल्यानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, म्हणजेच गणेश दरवाजाजवळ. हा आहे गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. तर चला, तर आता आपण येऊन पोचलो आहे गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजेच हनुमान दरवाजा जवळ. या ठिकाणी इथून पाहू शकता हनुमानाची मूर्ती दिसते, त्यासमोरच दिसते आपल्याला हा हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजालाच जिबी रचनेच्या हनुमानद्वार असंही म्हटलेलं आहे, कारण बुरुंजाचा जो हा शेवटचा हा जो भिंत आहे ती लांबपर्यंत बांधलेली आहे, कारण शत्रूवरती हमला करण्यासाठी वरून सोपं जाईल, त्यामुळे ही भिंत लांब बांधलेली आहे. त्यामुळे या दरवाजाला जिबे रचनेचे हनुमानद्वार असेही म्हटलं जातं. हनुमान दरवाजातून प्रवेश आत केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 देवळ्या पाहायला मिळतात. सैनिकांना लपण्यासाठी या देवळ्या केलेल्या आहेत, हमला करण्यासाठी. हनुमान दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपण डाव्या बाजूला पाहू शकता आपल्याला एक भगवा आपला फडकताना दिसतोय त्या ठिकाणी. चला तर आपण आता वरती जाऊयात. या ठिकाणी काही जुन्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता की वाड्याचे किंवा जुन्या काही बांधकामाचे हे अवशेष आहेत. ट्रेक करत करत आपण येऊन पोचतो गणेश मंदिराजवळ. या ठिकाणी कचेरीचे ज्योती आहे. कचेरीचे ज्योती म्हणजे इथून गडाचा कारभार चालत होता ती जागा. तर त्यासमोरच आहे गणेश मंदिर आणि त्याच्याच बाजूला आपण पाहू शकतो या ठिकाणी एक तलाव दिसते आपल्याला, एक पाण्याचं टाकं दिसतं. हे आहे एक पाण्याचं टाकं या ठिकाणचं. त्याच्यावरतीच आहे गणेश मंदिर आणि त्याच्या मागच्या बाजूला दिसते हे आपल्याला पाण्याचं टाकं. या ठिकाणी देखील तुम्हाला काही जुन्या काळातील वस्तू पाहायला मिळतात. त्याचे फक्त आता कडेचे दगड शिल्लक राहिलेले आहेत. वाडे वगैरे असतील जुन्या काळातील बहुतेक. या बाजूला दिसतो तुम्हाला पवना धरणाचा विहंगम नजारा. चला जाऊयात वरती. तुंग किल्ल्याचा ट्रेक इतका तरी काही अवघड नाही आहे. पाऊस झाल्यामुळे दगडांवरती शेवाळ आले असल्या कारणाने थोडं स्लिप होत आहे. बाकी एवढाही काही अवघड ट्रेक नाही आहे. मॉडरेट लेवलचा ट्रेक आहे. सहजपणे तुम्ही करू शकता. तुम्हाला जर 2-4 ट्रेकचा जर अनुभव असेल तर तुम्ही हा ट्रेक इझिली करू शकता. तर अजून आपल्याला हा मेन भाग चढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दगडाची रचना दिसते, म्हणजे या ठिकाणी वाडा किंवा काहीतरी वास्तू असेल त्या काळची. या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, स्तंभी टाकं. तर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं दिसते. आपण ते पाण्याचं टाकं पाहूयात. नेमकं कुठे ते पाण्याचं टाकं आपल्याला पाहायचं आहे. तर या कडेने एक रस्ता दिसतो आपल्याला. या ठिकाणी हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला. पूर्ण कातळातलं हे एक पाण्याचं टाकं आहे.
मी आता येऊन पोचलेला आहे गडाच्या टोकावरती. हा आहे गडाचा लास्ट स्टॉप. आपण आता गडाच्या टॉपला आहोत. या ठिकाणी एक आहे तुंगाई देवीचं मंदिर आणि आपल्या मागं पाहू शकतो तुम्ही एक भगवा आहे. आणि या बाजूला आपल्याला दिसतंय पवना धरणाचा जलाशय. चला तरी इथे थोडा टाइम स्पेंड करू आणि आपण खाली जाऊयात. वरती आल्यानंतर समोरच एक भगवा दिसतो आपल्याला फडकताना. त्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी तसा बोर्डही लावलेला आहे. या ठिकाणी आहे ते पाण्याचं टाकं, ज्याला पोडी असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी आहे ते तुंगाई देवी मंदिर. तुम्ही पाहू शकता हे आहे ग्रामदैवत आहे त्याचं. मंदिर छोटंसंच आहे. इथे 2 ते 3 लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. जर जास्तच पाऊस वगैरे आला गडावरती तर इथे काही राहण्याची वगैरे सोय नाही आहे, पाण्याचीही सोय नाही आहे. तुम्हाला जेवण पाणी तुम्हाला खालून घेऊन यावं लागेल या ठिकाणी येताना. तर अशा प्रकारे आपला तुंग किल्ल्याचा प्रवास ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आत्ता मी खाली आलेलो आहे पार्किंगमध्ये. तर चला आपण आपल्या पुढच्या किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करू, म्हणजेच मोरगिरी किल्ल्यासाठी आपण जाणार आहोत आता. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.